जालन्यात पोलिसांची मोठी कारवाई। रेल्वे स्थानक परिसरातून एमडी ड्रग्जसह एकाला अटक। जालना शहरात पहिल्यांदाच एमडी ड्रग्ज जप्त, पोलिसांची धडक कारवाई। जालन्यात अंमली पदार्थ विरोधात पोलिसांचा ॲक्शन मोड। 50,000च्या मुद्देमालासह छत्रपती संभाजीनगरचा आरोपी गजाआड। जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली। संशयित आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 2.61 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। या प्रकरणी अफरोज जाफर शेख राहणार चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरात पहिल्यांदाच एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। आरोपीकडे हा अंमली पदार्थ कुठून आला, याचा पुरवठा कोण करत होते, तसेच यामागे काही मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत। आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही धडक कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री विक्रम साडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जनार्दन शेवाडे पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस ठाणे, श्री दिनकर मोरे पोलीस उपनिरीक्षक गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल झेंडे, पोलीस कॉन्स्टेबल 634 कृष्णा चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार यांनी केली आहे। काल कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय एसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली पीआय कदीम आणि एसडीपीओ यांच्या टीमनं एक स्टेशन रोडवरती आरोपी पकडला। त्याच्याकडून जवळपास 2.61 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत 50,000 आहे आणि याची आम्ही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज तपासत आहे। त्याचा एकूण 2 दिवसाचा PCR मिळाला आहे। त्यामध्ये इतर सर्व बाबीच्या अनुषंगाने तपास चालू आहे।